नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चौगुले. मागील भागामध्ये आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय, त्यामुळे काय त्रास होतो आणि त्याची कारणं पाहिली. आता या भागामध्ये आपण त्याच्या उपचारांविषयी माहिती घेऊया. त्यामध्ये 2 प्रकार आढळतात. पहिले म्हणजे अशास्त्रीय उपाय. असे म्हणायचं कारण की एकतर ते आजाराचे कारण समजून न घेता केले गेलेले उपचार असतात, कुठेतरी वाचलं, कुठेतरी ऐकलं म्हणून ते केले गेलेले उपचार असतात. याचा प्रत्येकाला फायदा होतोच असं नाही. आणि दुसरे म्हणजे नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊन केले गेलेले उपचार. पहिले आपण अशास्त्रीय उपचार कोणते पाहूया आणि ते का चूक ठरू शकतात याविषयी माहिती घेऊया. त्यातील पहिला म्हणजे अति पाणी पिणे. भरपूर पाणी पिले की पोट साफ होते असा ग्रह भरपूर जणांचा असतो किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून हे प्रयोग चालू झालेले असतात. पण लक्षात घ्या की उगीच जास्त पाणी पिल्याने किंवा वारंवार पाणी पिल्याने शरीर शुद्ध होते किंवा पोटाच्या तक्रारी जातात हा समज चुकीचा आहे. जसे आपण भूक लागल्यावर जेवतो तसेच तहान लागल्यावर मुबलक प्रमाणात पाणी पिले पाहिजे. पण तहान नसताना जर पाणी वारंवार पित राहिले तर ते अपायकारक ठरते. त्याने अजीर्ण होऊ शकते. काही जण सकाळी उठल्यावर 1 ते 2 लिटर पाणी पितात. ते पाणी पिल्यावर त्यांचे पोट साफ होते. हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. यामध्ये आपण आपल्या आतड्यांवर 1 ते 2 लिटर पाण्याचा भार देऊन व तेवढेच पोटात आकारमान वाढवून एक प्रेशर क्रिएट करतो आणि त्यामुळे अशा लोकांना मलप्रवृत्ती होते. हा असा उपाय करणे योग्य नाही. पण एखादी व्यक्ती खूपच कमी पाणी पित असेल, तहान लागली असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा व्यक्तीने हे कारण लक्षात घेऊन त्यानुसार पाण्याचे योग्य प्रमाण ठेवले तर त्या व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो. पण सरसकट हा एकच उपाय सगळ्यांसाठी करणे हे धोक्याचेच आहे. आयुर्वेदामध्येही सकाळी पाणी पिणे सांगितले आहे. पण त्यासाठी आयुर्वेदिक दिनचर्या व त्याचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. ब्राह्ममुहूर्ताला उठावे, स्वतःच्या ओंजळीत बसेल इतकं पाणी प्यावं असं सांगितले आहे. त्यावेळी ते पाणी रसायनासारखे काम करते. 8 वाजता उठून 1-2 लिटर पाणी पिणे हे हानिकारकच. यातील दुसरा चुकीचा उपाय म्हणजे स्वतःच्या मनाने चूर्णे खाणे किंवा औषधे घेणे. ज्यावेळी बद्धकोष्ठता निर्माण होते त्यावेळी एकतर आतड्यांवर पोट न साफ झाल्यामुळे अतिरिक्त ताण पडत असतो. त्यामुळे आधीच आतडी अशक्त निर्जीव झालेली असतात. त्यांची हालचाल कमी झालेली असते. पण ज्यावेळी अशी चूर्ण किंवा पोट साफ होणारी औषधे वारंवार घेतली जातात त्यावेळी त्या अशक्त झालेल्या आतड्यांकडून बळजबरीने काम करून घेतले जाते व अशक्तपणा अजून वाढत जातो व पोटाची तक्रार हळूहळू वाढतच जाते. त्यामुळे आतड्यांमध्ये वाताचं प्रमाण वाढतं, कोरडेपणा वाढतो, त्यामुळे शौचाला खडे होतात. आता तुम्ही म्हणाल की विरेचन हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेच. पण विरेचन करण्याआधी त्यामध्ये पहिल्यांदा स्नेहन म्हणजे औषधी तूप पिणे, अंगाला तेलाचा मसाज करणे आणि स्वेदन ही पूर्वकर्म केल्यानंतरच विरेचन हे केले जाते. आणि त्यामुळे विरेचन केल्यानंतर वात वाढणे यासारख्या गोष्टी सहसा दिसून येत नाही. अजून एक उपाय केला जातो तो म्हणजे पालेभाज्या भरपूर खाणे. आपल्याकडे हा विचार पाश्चात्य देशांकडून आला. कारण पाश्चात्य देशांमध्ये प्राणीज आहार हा भरपूर खाल्ला जातो. त्यामुळे त्यांचा होणारा मळ हा स्निग्ध, मृदू व प्रमाणाने कमी निर्माण होतो व त्यामुळे तेथे कॉन्स्टिपेशन निर्माण होते.
त्यासाठी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये वनस्पतीजन्य आहार घेण्यास सुरुवात केली. कारण वनस्पतीजन्य आहार हा वृक्ष, कोरडा व मलाचे प्रमाण जास्त निर्माण करणार आहे. म्हणूनच त्यांच्या इथं वनस्पती आहार ॲड केल्यामुळे त्यांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी झाला. ज्या लोकांचा आहार स्निग्ध आहे त्यांनी हा उपाय करण्यात हरकत नाही. पण भारतीय लोकांमध्ये आहार हा वनस्पती बहुल आहे. त्यामुळे इथल्या लोकांना कॉन्स्टिपेशन झाल्यावर खड्यासारखी कठीण मलप्रवृत्ती भरपूर वेळा दिसून येते. त्यासाठी त्यांनी आहारामध्ये तेल, तूप अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. यासोबतच कोंड्याचे प्रमाण आहारामध्ये ठेवावे म्हणजे पोट साफ होते असं सांगितलं जातं. पण हा कोंडा हाही मलवर्धकच आहे. हा उपाय जे लोक जाड आहेत, मेदस्वी आहेत अशा लोकांमध्ये उपयोगी ठरू शकतो. वर सांगितलेले उपाय हे सर्रास डोळेझाकपणे केले जातात व यामुळे भरपूर वेळा फायद्याऐवजी तोटाच अधिक होतो. काही लोकांना या उपायांनी फायदाही होऊ शकतो, पण त्यासाठी तसं कारण असलं पाहिजे, अन्यथा हे उपाय टाळावे. असं असेल तर मग उपाय करावेत तरी कोणते? यासाठी पहिले हे लक्षात घ्या की बद्धकोष्ठतेमध्ये नेमकं काय होते. तर आतड्यातून अन्न पुढे सरकण्याचा जो वेग असतो तो मंदावतो. त्यासाठी योग्य ती कारणे शोधून काढली पाहिजेत. सर्वात पहिले म्हणजे आपल्या जवळील आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून स्वतःची प्रकृती तपासून घ्या व त्यांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये योग्य तो बदल करा. स्थूल व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठता घालवण्यासाठी त्यांनी आहारात पालेभाज्या किंवा फायबर्सचे योग्य प्रमाण ठेवावे. त्याच्यामुळे त्यांचे पोट साफ होण्यास मदत होते. मध्यम बांध्यांच्या व्यक्तीसाठी ताक आणि सैंधव मीठ हे आहारात घेतले तर स्निग्धता वाढून आतड्याला आतून आलेला कोरडेपणा कमी होऊन अन्न पुढे सरकण्याची प्रक्रियाही सुधारते आणि पोट व्यवस्थित साफ होते. यासारखाच अजून एक उपाय म्हणजे जेवणाच्या आधी सैंधव मीठ, तूप एकत्र करून याचा वापर जरी केला खाण्यासाठी तरी उपयोगी ठरतो. यानेही वडीलप्रमाणेच आतड्यांमध्ये स्निग्धता वाढून पोट साफ होण्याची प्रक्रिया चांगली सुधारते. एरंडेल तेल हे पोट झाडणारं तेल असं भरपूर जणांचा समज असतो, पण तसे नसून एरंडेल तेल हे सवय न लावता पोट साफ करण्याचं काम उत्तम प्रकारे करते. अंगातला वात कमी करण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करते. आता पाहूया कृश व्यक्तींनी काय करावं. जे व्यक्ती अंगानं बारीक आहेत अशा व्यक्तींमध्ये वृक्षता भरपूर असते, वाताचे प्रमाण जास्त असते. अशा व्यक्तींनी शक्यतो आयुर्वेदातील पंचकर्माचा वापर करावा. यामध्ये स्नेहन, स्वेदन व बस्ती हे उपाय योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर त्याचा त्यांना खूप चांगला फायदा दिसून येतो. आहारामध्ये कोरड्या अन्नाचे प्रमाण कमी करणे, तूप, तेल यांचे योग्य प्रमाण घेणे अशा गोष्टींचाही खूप चांगला फायदा होतो. पोटाला तेलाचा मसाज करणं, गरज पडल्यास शेकून घेणे यानेही खूप चांगला फरक दिसून येतो. यासोबतच आहाराच्या नियमित वेळा पाळणे, कधीही कसेही न खाणे, व्यायाम करणे, झोप वेळेवर घेणे या गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. कारण की आपले शरीर हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळेच आपल्याला सकाळी शौचाला होते, रात्री झोप येते, सकाळी संध्याकाळी भूक लागते, या गोष्टी घडत असतात. आपल्या शरीराचे चक्र व्यवस्थित असेल तरच आपले शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करणार आहे. हे नीट लक्षात घेतले पाहिजे व निसर्ग नियमांचे पालन हे व्यवस्थित केलेच पाहिजे. तर मग हे असले त्रास होणारच नाही. ही झाली
बद्धकोष्ठतेच्या उपचारांविषयी थोडक्यात माहिती. तर मग आजपासूनच बद्धकोष्ठतेच्या त्रासावर योग्य आणि शास्त्रीय उपचार वैद्यकीय सल्ल्याने करा आणि निरोगी राहा. अशा पद्धतीचे अधिक माहितीसाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.